उन्हाळ्याचे दिवस म्हटलं तर भाजीला काय करायचे हा बऱ्याच महिलांना पडणारा प्रश्न आहे। बाजारामध्ये गेल्यावर आपल्याला पाहिजे तशा भाज्या मिळत नाही किंवा ताज्या अशा भाज्या दिसत नाही किंवा त्या भेटल्या तरी खूप अशा महाग असतात। अशा वेळेस आपल्याला ना मार्केटमध्ये किंवा भाज्या आणण्याची गरज पडणार नाही, अगदी घरगुती साहित्यांमध्ये आणि कडधान्यांमध्ये तयार होते। तर आज आपण बनवणार आहोत मटकीच्या डाळीची चमचमीत अशी आमटी, जी बनवायला अतिशय सोपी आहे आणि तुम्ही ही भात भाकरी चपाती सोबतही खाऊ शकता। चवीला तर एकदमच भन्नाट लागते। तर नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण मटकीच्या डाळीची चमचमीत अशी आमटी बनवणार आहोत। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी सर्वात अगोदर या ठिकाणी 1.5 कप मटकीची डाळ घेतलेली आहे। ही डाळ आपल्याला व्यवस्थित अशी चाळून घ्यायची आहे। यामध्ये जो कचरा, काडी किंवा खडेगोटे असेल ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे। जशी आपल्या मटकीची चव लागते तशीच आपल्याला या डाळीची सुद्धा चव लागते। आता पहिल्यांदा आपल्याला ही डाळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता या डाळीचे प्रमाण तुम्ही कमी अधिक सुद्धा करू शकता। तर मी या ठिकाणी 1.5 कप डाळ घेतलेली आहे। साधारण 4 ते 5 व्यक्तींसाठी मी ही डाळ घेतली होती। तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींनुसार डाळीचे प्रमाण कमी सुद्धा करू शकता किंवा वाढवू सुद्धा शकता। आता ही डाळ आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला डाळीचे दुप्पट पाणी घालायचे। ही डाळ आपल्याला भिजवायला घालायची आहे। तसे तर या डाळी भिजायला खूप जास्त वेळ लागत नाही। आता आपण वाटणाची तयारी करूया, तोपर्यंत आपली डाळ व्यवस्थित अशी भिजल्या जाईल। तर वाटणासाठी मी या ठिकाणी साहित्य घेतलेले आहे। 2 मोठ्या आकाराचे कांदे असे बारीक कापून घेतलेले आहे। अर्धा वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। 1 टोमॅटो असा जाडसर कापून घेतलेला आहे। 2 ते 3 इंच आलं घेतलं, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे। त्यानंतर कढईमध्ये मी साधारण 2 चमचे तेल घेतलेलं आहे। आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता कांदा आपल्याला या तेलामध्ये चांगला गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला ही आमटी छान अशी झणझणीत हवी असेल तर तुम्ही हा कांदा छान असा डार्क रंगापर्यंत परतवून घ्या। तर आपण हा कांदा साधारण 5 ते 6 मिनिट छान डार्क होईपर्यंत परतवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता कांदा व्यवस्थित असा परतून घेतला की लगेचच कढईमध्ये एक साईडला करून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये सुकं किसलेलं खोबरं घालायचं। आता खोबरं घातलं की त्यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं घालायचं। ते सुद्धा आपल्याला छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं। यावेळेस मात्र गॅसची फ्लेम कमीच ठेवा, कारण खोबरं हे पटकन भाजलं जातं। आता जे कांद्याचं शिल्लक तेल होतं त्यामध्येच आपण हे खोबरं छान असे गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊया। तर आपण खोबरं छान असे खरपूस गुलाबी होईपर्यंत भाजून घेतलं। आता हे आपण या कांद्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि चांगले असे परतवून घ्यायचे आहे। तर हे बघा, खोबऱ्यासोबत आपण हे कांदा छान असा परतून घेतलेला आहे। लगेचच आपण यामध्ये घालूया 1 मध्यम आकाराचा टोमॅटो आणि थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या। त्यासुद्धा आपण या वाटणामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे। टोमॅटोचा हलकासा आंबटपणा असतो तो यामध्ये उतरतो, त्यामुळे टोमॅटो सुद्धा आपण या वाटणामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला टोमॅटो वापरायचा नसेल तर तुम्ही अगदी अर्धा चमचा चिंचेचा कोळ सुद्धा तुम्ही या भाजीमध्ये वापरू शकता। वाटणाचं साहित्य सर्व व्यवस्थित असं परतवून झालं, लगेचच आपण हे एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि संपूर्ण गार करून घ्यायचं आहे। आता हे संपूर्ण वाटण आपल्याला छान असे गार करून घ्यायचे आहे। तोवर आपली डाळ अशी व्यवस्थित अशी भिजले गेलेली आहे, दुपटीने अशी फुललेली आहे, तुम्ही बघू शकता। छान अशी डाळ फुगलेली आहे। आता आपण या डाळीतले संपूर्ण पाणी काढून घ्यायचे आहे। तर हे बघा, आपण या डाळीतले संपूर्ण पाणी काढून घेतलेले आहे। आता आपण या कढईमधून संपूर्ण वाटण काढून घेतलं। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण साधारण 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं। आता तेल छान असे गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे। जिरे सुद्धा छान फुलले की त्यामध्ये आपण भिजवलेली डाळ घालायची। आता डाळ घातली की लगोलग आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद घालायची। हळद घालून आपल्याला हलकी ही मिक्स करून घ्यायची। आता मिक्स झाली की त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे। तर या ठिकाणी मी पाव चमचा मीठ घातलेले आहे। जेवढे आपली डाळीन पुरताच आपण मीठ या ठिकाणी घातलेले आहे। आता ही डाळ आपण हळद आणि मिठामध्ये मंद गॅसवर चांगली परतवून घ्यायची आहे। तर हळद मिठामध्ये आपण ही डाळ चांगली परतवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण साधारण 1.5 ग्लास पाणी घालायचं। पाणी घातलं की ही डाळ आपल्याला मंद गॅसवर 70 ते 80% आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तसं तर ही डाळ भिजवल्यामुळे पटकन शिजल्या जाते। तर या डाळीला पहिल्यांदा आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे।
तर या डाळीला बघा चांगली उकळी आलेली आहे। आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ही डाळ चांगली 70 ते 80% शिजवून घ्यायची आहे। तोपर्यंत आपलं वाटण छान असं गार झालेलं आहे। आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया, त्यामध्ये आपण सर्व तयार केलेलं वाटण घालायचं। आता हे वाटण सुद्धा छान असं गार झालेलं आहे। पटकन आपल्याला याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे वाटण जेवढं शक्य होईल तेवढं छान असे बारीक वाटून घ्यायचे आहे। तर एवढ्या वेळामध्ये आपली डाळ सुद्धा छान अशी शिजलेली आहे, छान अशी उकळी सुद्धा आलेली आहे। यातील थोडीशी डाळ आपण बोटावर घेऊन दाबून बघूया, तर डाळ छान अशी 70 ते 80% छान शिजलेली आहे। आता आपल्याला वाटण परतवून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत। त्यामुळे मी ही डाळ एका प्लेटीमध्ये काढून घेत आहे। जर तुम्हाला वेगळी एखादी कढई वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता, किंवा डाळ शिजवण्यासाठी जर तुम्हाला कोणते पातेले वापरायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता या आमटीसाठी मसाले कोणते लागणार आहे ते बघूया। तर सर्वात पहिले आपण घेऊया 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा आपल्याला धना पावडर घ्यायची आहे। तर मी या ठिकाणी हळद आणि मीठ आधीच वापरले, त्यामुळे मी मीठ लागेल तसे वापरणार आहे। त्यानंतर कढईमध्ये मी साधारण 3 ते 4 पळी तेल घालत आहे। तेलाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। आता तेल छान तापले की यामध्ये आपल्याला जे आपण सुके मसाले घेतले होते ते घालायचे आणि या तेलामध्ये हे मसाले चांगले आपल्याला परतवून घ्यायचे। आता आपण हे मसाले हलकेसे परतले गेले की लगेचच आपण यामध्ये तयार केलेले जे वाटण होतं ते घालायचं। ते वाटण आपल्याला या मसाल्यांमध्ये चांगले परतवत राहायचे। चांगले तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला या तेलामध्ये मिक्स करत राहायचे। यावेळेस मात्र गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा, जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते करपणार नाही। आता आपल्याला मंद गॅसवर हे वाटण छान असे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। जोपर्यंत हे वाटण छान असे कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटण परतवत राहायचे। तर हे बघा, मंद गॅसवर आपण हे वाटण छान असे तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेले आहे। वाटणाला रंग सुद्धा छान असा आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता पुन्हा आपण हे वाटण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आपण हे वाटण चांगले मिक्स करून घेतले, तेल सुद्धा छान सुटले। आता यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ होती ती आपल्याला यामध्ये घालायची, व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची। यामुळे वाटणाची आणि मठाच्या डाळीची चव अगदीच छान येईल आणि आपल्या आमटीला सुद्धा टेस्ट छान येईल। त्यामुळे अशा पद्धतीची वाटण छान परतवून घ्या। तर बघा, माझ्या या पद्धतीने तुम्ही सुद्धा मठाच्या डाळीची आमटी केली तर तुमचा सुद्धा वेळ देखील वाचेल आणि आमटीला सुद्धा टेस्ट छान येईल। डाळ शिजवून घेतल्यामुळे आणि वाटणाचे साहित्य छान परतवून घेतल्यामुळे या आमटीला टेस्ट छान होते। आता आपण हे दोन्ही साहित्य छान असे परतून घेतलेले होते। त्यानंतर मी लगेचच यामध्ये गरजेनुसार पाणी घालत आहे। तर आमटीचा घट्टसर आणि पातळ किती प्रमाणात हवंय त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता। तयार होणारी आमटी जर तुम्हाला भातासोबत किंवा भाकरीसोबत खायची असेल तर मी सजेस्ट करेल अशा पद्धतीची आमटीची कन्सिस्टन्सी ठेवा। आता यामध्ये लगेचच आपण चवीनुसार मीठ घालायचे, कारण मीठ आपण फक्त डाळ शिजवण्यापुरताच घातलेले होते, त्यामुळे मी आत्ता मीठ चवीपुरता घालत आहे। आता मीठ घातले, मीठ सुद्धा आपल्याला या डाळीमध्ये या आमटीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला या आमटीवर अर्धीवट झाकण ठेवून फक्त उकळी काढून घ्यायची आहे, कारण डाळ आपण अगोदरच शिजवून घेतलेली होती। तर हे बघा, अर्धवट झाकण ठेवून आपण ही आमटी छान अशी शिजवून घेतलेली आहे। उकळी सुद्धा याला छान आलेली आहे। तर हे बघा, आपली चमचमीत अशी मठाच्या डाळीची आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे। अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी। तुम्ही ही भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता, चवीला अप्रतिम लागते। आता याच्यावर आपण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। बघा, काय सुंदर आपली झणझणीत चमचमीत अशी आमटी तयार झालेली आहे। चवीला तर छानच आहे, चवीला तर अतिशय भन्नाट आहे, झणझणीत आहे। याचा रस्सा जरासा असा सरसरीत असल्यामुळे ही तुम्ही भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता। आता आपण लगेचच गॅस बंद करूया आणि ही आमटी सर्व करूया। तर तुम्ही बघू शकता, आमटीला छान असे तेल सुद्धा सुटले, रंग सुद्धा छान आलेला आहे, छान असा रस्सा सुद्धा या ठिकाणी तयार झालेला आहे। आता आपण ही आमटी सर्व करूया। उन्हाळ्यात अशा पद्धतीची चमचमीत अशी मटाच्या डाळीची आमटी एकदा नक्की ट्राय करून बघा।
ही तुम्ही आमटी भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर तुम्हाला आजची ही मटाच्या डाळीची आमटी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।